ताई, तू गुलाबला या घरात बघितलं होतंस? हो. कधी? मी युवराजचा मित्र एका कामासाठी आलो होतो इकडे. कसलं काम? ॲक्च्युली हे आम्ही दोघं बिझनेस पार्टनर आहोत. ताई, तुम्हाला आत्ता त्रास होतोय तिचा, पण मला आणि माझ्या मुलीला लहानपणापासून छळत आली आहे ती. आपल्या लेकरांना झळ पोचते याची. पद्मिनी ताई, तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे ना त्यांच्याबद्दल तो घ्या. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. अहो, खूप सहन केलंय मी, आता तुम्ही तेच करताय. पण याची झळ आपल्या लेकरांना बसणार असेल तर काहीतरी करायला हवंय आपण. खरंय, पाणी आता डोक्यावरून जायला लागलंय. त्या दोघांना चांगली अद्दल घडवायला हवी. जन्मभर लक्षात राहील ना अशी अद्दल घडवा त्यांना. मला एक सांगा, पोलीस काय म्हणतायत? कौशिकीताईंचा काही निरोप आला का? नाही, अजून तरी नाही. पण मुळात या सगळ्याला कारणीभूत ती कौशिकीच आहे. तिने जर तारिणी केदारला या घरात आणलंच नसतं ना तर आज हे घडलं नसतं. आता फक्त युवराजराव घरी परत यायला हवे सुखरूप. बाकी सगळं पुढच्या पुढे बघता येईल. वहिनी, कौशिकी आलीये. हो, निशू, निशू, हे बघा, कौशिकीताई काहीतरी करा. मी तुम्हाला कॉल बॅक करते. मला माहिती होतं तुम्ही युवीला नक्की सोडवणार. त्याला काही झालं तुम्ही सहनच करू शकत नाही, मला माहिती आहे. तुम्ही त्या कायद्याला पण काकू, युवराज कुठे? युवराजराव? अगं तू पोलीस स्टेशनला गेली होतीस ना, कुठे युवराज? ऍक्च्युली युवराज युवी बाहेर आहे. बाहेर का थांबलाय तो? आत का नाही आला? तो विचार करत असेल की जर तो आत आला तर सगळे त्याला काहीतरी बोलतील, त्याला वाईट वाटत असेल ना. मी पण दात कोण का बोलेल त्याला? त्याची काही चूकच नाहीये ना, त्याने काही केलंच नाहीये. मी पटकन घेऊन येते युवीला. ताई त्याला घेऊन प्लीज ताई, तो बाहेर थांबलाय. तू इकडे बस, तू इकडे बस. नाही ताई, तो बाहेर थांबला, घेऊन ये. निशिता, शांत हो प्लीज. कुठे आहे युवी? अगं कौशिकी, अगं तू पोलीस स्टेशनमध्ये गेली होतीस ना वकिलांना घेऊन युवराजला सोडवण्यासाठी. कुठे आहे युवराज? कुठे आहे? नशीब माझं, तुम्हाला तुमच्या मुलाची काळजी आहे ऐकूनच बरं वाटलंय मला. पद्मिनी काकू, आम्हाला सगळ्यांना युवराजची काळजी आहे. हो, मला माहिती आहे तुला माझ्या युवराजची काळजी आहे, म्हणून तू त्याला सोडवायला गेली होतीस ना. काय झालं तिथे? काय म्हणाले पोलीस? कधी येतोय तू? का पोलीस घेऊन येत आहेत का त्याला? नाही. मग युवराजला बेल मिळणार नाहीये. बेल नाही मिळाली? अशी कशी नाही मिळाली? हा, कौशिकी खांडेकर आहेस ना तू? पद्मिनी, काय पद्मिनी? तुम्हीच म्हणता ना नेहमी हा ही कौशिकी आहे, हिने सर या खांडेकर साम्राज्याचा डोलार उभारलाय, ही आहे म्हणून MNN सावरला गेले. आणि तुम्हीच म्हणता नेहमी कुठलंही संकट येऊ देत कौशिकी आहे ती त्यातून बरोबर मार्ग काढेल. हा, एवढी धमक आहे ना, नाव आहे ना तुझं, मग तू माझ्या मुलाला का आणत नाहीयेस? तुझ्या भावासाठी एवढं करता येत नाहीये तुला? पद्मिनी काकू, प्लीज माझं ऐकून घ्या. काकू, युवराजच्या विरोधात जी चार्जशीट फाईल झाली आहे ते सगळे नॉन बेलेबल ऑफेन्सेस आहेत. जोपर्यंत युवराज निर्दोष आहे हे सिद्ध होत नाही. एक मिनिट, निर्दोष काय? हा, अगं हे सिद्ध करण्यासाठी आधी त्याने काहीतरी दोष केला पाहिजे ना. माझा मुलगा दोषी नाहीये, त्याने कुठलीही चूक केलेली नाही. युवराज दोषी असं मी म्हणतच नाहीये, पण गुलाबचं आणि युवराजचं कनेक्शन आहे आणि गुलाब एक खूप मोठा क्रिमिनल आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. युवराजचं गुलाबशी कनेक्शन असल्यामुळे संशयित म्हणून त्याला अरेस्ट केलं गेलं. त्याच्यावरचे आरोप अजिबात सिद्ध झालेले नाही आता. पण 7 दिवस आपण काही करू शकत नाही. कोर्टात जोपर्यंत हे सिद्ध होत नाही की युवराज निर्दोष आहे तोपर्यंत आपण काही करू शकत नाही आहोत. प्लीज. काय म्हणतेस तू? 7 दिवस? हा, हो, ऐकताय का? 7 दिवस लागणार आहेत कोर्टात प्रूव्ह करायला. हे द्या काका. कौशिकी, 7 दिवस युवराजची बेल नाही होऊ शकत आहोत. म्हणजे 7 दिवस युवराज कस्टडीमध्ये? तो तिथे कस्टडीत आणि इथे केदार आणि तारिणी घराबाहेर.
कालपासून या लोकांनी त्यांना घराबाहेर काढलेलं आहे. कालपासून काही खाल्लेलं सुद्धा नाही त्यांनी. त्यांना घरात घे, जाताना घरात घे जा कौशिकी. पद्मिनी असा उघडू नको. पद्मिनी काकू, घरात घ्यायचं नाहीये. काय करताय तुम्ही? तू काय करतेस? ह्यांच्यामुळे माझ्या मुलाला अटक झालीये. ज्या दिवसापासून हे घरी आलेत ना, एक क्षण शांततेत गेला नाही आपला. असं असताना याला घरात घेतेस तू? काकू अगं, ह्यांच्या विरोधात ना चुकीचं स्टेटमेंट दिलं. हा, तो तिचा प्लॅन फसला ना, म्हणून आता माझ्या मुलाला फसवते. चुकीचं स्टेटमेंट देऊन माझ्या युवराजला या प्रकरणात गोवलं हिने. तिने चुकीचा स्टेटमेंट दिलेला नाहीये. दया काकांच्या बाबतीत सुद्धा ती जे बोलत होती ते खरं बोलत होती. तिने खरं स्टेटमेंट दिलं होतं. खरं तर तिच्यामुळे दया काका सुखरूप घरी परत आलेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. युवराजच्या बाबतीत सुद्धा तिने चुकीचं स्टेटमेंट दिलेलं नाही आणि हेच खरं आहे. हे चुकीचं स्टेटमेंट नाहीये. नाही काकू, तिच्या एका चुकीच्या स्टेटमेंटमुळे माझ्या मुलाचं नाव एका गुन्हेगाराशी जोडलं गेलं. बाहेरचे 4 लोक घरात असताना त्याला फरफटत घेऊन गेले पोलीस. मला बंदुकीचा धाक दाखवला या मुलीच्या एका चुकीच्या स्टेटमेंटमुळे. आणि हे सगळं बरोबर वाटतंय तुला? असं असतानाही तू तिची बाजू घेतेय. मी तिची बाजू घेत नाहीये, कारण युवराज आणि गुलाब मित्र होते. काय बोलतेस तू? मी खरं बोलतेय पद्मिनी काकू. युवराजच्या हळदीत गुलाब आला होता. अगं, तो निशिताला सुद्धा भेटला होता. त्यांनी युवराजला सुद्धा हळद लावली होती. मी स्वतः बघितलंय. तारिणी म्हणते ते सगळं खरं आहे. तुम्हाला आठवतंय ती म्हणाली होती की तिने युवराजच्या खोलीत एका मित्राला बघितलं होतं. अगं त्याचा मित्र त्याची वाट बघतोय ना त्याच्या खोलीत. काय तू तारिणी बरी आहेस ना? तू कोणाबद्दल बोलतेस? ती सांगायचा प्रयत्न करत होती पण आपण कोणी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. आपण युवराजला सुद्धा विचारलं पण त्यांनी नकार दिला. आपण खोलीत जाऊन बघितलं तर कोणीही नव्हतं. पण तेव्हा गुलाब तिथे होता. आणि तारिणी जे बोलत होती ते खरं बोलत होती आणि आपण कोणी विश्वास ठेवला नाही तिच्यावर. आणि आज सुद्धा ती जे बोलतीये ते खरं बोलतीये. आय जस्ट होप मी जो विचार करतेय तो चुकीचा असो